बोंधूबाबा अशोक खरातचा मुलगा हर्षवर्धन खरात फरार झाल्याची माहिती आहे। अटकेच्या भीतीने हर्षवर्धन खरात नाशिकमधून गायब झाल्याचं कळतंय। 2 दिवसांच्या एसआयटी चौकशीनंतर हर्षवर्धन खरात गायब झालाय। पाहूयात याबद्दलचा खास रिपोर्ट। बोंधू अशोक खरात गजाड, पत्नी पाठोपाठ आता मुलगाही फरार। हर्षवर्धनचा तपास यंत्रणांना चकवा, यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर सवाल। बोंधू अशोक खरातच्या पापकर्माचा पाढा वाचला जात असतानाच आता त्याच्या कुटुंबानं थेट एसआयटीला चॅलेंज दिल्याचं पाहायला मिळतंय। अशोक खरातचा मुलगा हर्षवर्धन हा नाशिक शहरातून फरार झालाय। त्यानं त्याचा मोबाईल सुद्धा बंद केलाय। 2 दिवस एसआयटीच्या चौकशीला सामोरं गेल्यावर हर्षवर्धननं अचानक पलायन केल्यानं खळबळ उडाली आहे। कायदेशीर प्रक्रियेनुसार चौकशी सुरू असताना हर्षवर्धनला शहर सोडण्यापूर्वी पोलीस किंवा तपास यंत्रणांची परवानगी घेणं अनिवार्य होतं। मात्र कोणतीही पूर्वसूचना न देता आणि नियमांची पायमल्ली करत हर्षवर्धननं धूम ठोकली आहे। तपास यंत्रणांनी जेव्हा त्याच्या निवासस्थानी धाड टाकली तेव्हा घर रिकामं आढळलं। हर्षवर्धन गायब झाल्यानं आता अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। हर्षवर्धनची 2 दिवस चौकशी केली, मग पाळत का ठेवली नाही? परवानगीशिवाय पलायन करत एसआयटीला चकवा दिला कसा? मोबाईल बंद करत लोकेशन ट्रेस होऊ नये म्हणून हे प्लॅनिंग होतं का? पत्नीनंतर मुलगाही गायब झाला, मग एसआयटी नेमकं करतेय काय? हर्षवर्धनचं गायब होणं गोपनीयता की मनमानी कारभार? अशोक खरातवर गुन्हा दाखल झाल्यापासून त्याची पत्नी आधीच फरार आहे। आता मुलानंही तपास यंत्रणांच्या डोळ्यात धूळफेक करत पलायन केल्यानं खरात कुटुंबीय पुराव्यांशी छेडछाड करण्याची किंवा परदेशात पळून जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। हर्षवर्धन कुणासोबत आहे? त्याला कुणाचं राजकीय किंवा अंतर्गत पाठबळ मिळतंय का? याचा शोध आता पोलीस घेत आहेत। हवाला रॅकेट, दुबई कनेक्शन आणि आता खरात कुटुंबाचं सामूहिक पलायन यामुळे खरातचं प्रकरण आता अधिकाधिक गुंतागुंतीचं बनलं आहे। हाय प्रोफाईल हॉटेलमधून हवाला रॅकेट चालवणाऱ्या खरातच्या मुलाला शोधून काढण्याचं आव्हान आता एसआयटी समोर असणार आहे। एकीकडे बोंधू खरात पोलिसांच्या कोठडीत आहे, तर दुसरीकडे त्याचं संपूर्ण कुटुंबच आता फरार झालंय। त्यामुळे या प्रकरणामागचा खरा मास्टरमाइंड कोण आणि या पळवापळवी मागे नक्की कुणाचा हात आहे हे पाहणं महत्त्वाचं असेल। योगेश खरे, झी 24 तास, नाशिक।